ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ठाणे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी सायबर गुन्हे ह्या विषयावर मार्गदर्शन तसेच मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते। आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया व ऑनलाईन व्यवहाराचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सायबर फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड, OTP स्कॅम, सोशल मीडिया हॅक यासारख्या गुन्ह्यांपासून सावध राहणे खूप आवश्यक आहे। या संदर्भात तज्ज्ञांनी महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले व ह्या गुन्ह्यांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली। सदर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमात ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, डॉक्टर आरती कुलकर्णी, डॉक्टर लता घनश्यामनी, राजेश्वरी शिंदे, डॉक्टर विनया कुलकर्णी, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या CEO अदिती तांडेल, जान्हवी जोशी यांचा ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी, कार्याध्यक्ष खेताराम चौधरी, सिनियर उपाध्यक्ष विजय सुराणा, उपाध्यक्ष अतुल मिसाळ, सचिव सुरेश भट, खजिनदार रमेश चौधरी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता। वाढदिवसासाठी 75,000 पीपल हे एकत्र आले पूर्ण इंडियामध्ये एका दिवशी डोनेशन प्लस द प्लेज टू डोनेट एनेवर इंडिया फॉल्स असा करून आम्ही तो विश्वविक्रम केला आणि गिनीज वर्ल्ड। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट गेली 40 वर्ष कार्यरत आहे आपल्या इथे आणि आज घाणेकर नाट्यगृहामध्ये त्यांनी हे 3रं वर्ष आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम आज महिला दिनानिमित्त त्यांनी आयोजित केला होता। 8 सुपर वुमन ज्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत त्यांचा सत्कार सोहळा आज त्यांनी इथे आयोजित केला होता आणि खरंच खूप महिलांचा, ठाणेकरांचा याला चांगला प्रतिसाद आहे। गेली 40 वर्ष कार्यरत असताना ज्या मेडिकल क्षेत्रामध्ये अडचणी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत असते आणि मी असं म्हणेन की अशाच या माध्यमातून अनेक माध्यमं संस्थानं आपल्या ठाणे शहरामध्ये उपलब्ध आहेत आणि ही कार्य खूप उत्तम प्रकारे करत आहेत। एक महापौर म्हणून मी प्रत्येक संस्थेला एक निवेदन करेल की आरोग्य सेवा ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा देताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत, पण मला असं वाटतं की अजूनही आपल्या महिलांकरता आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम जसं कर आता कॅन्सरवर सगळ्यात मोठं काम चालू आहे। हॉस्पिटलही ठाण्यामध्ये उभारण्यात येत आहे। माननीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये जो विकास होत आहे त्याच अनुषंगाने कॅन्सर हे सर्वात मोठं जे हॉस्पिटल होत आहे तर त्याची गरज आज आपल्या ठाणे शहराला आहे आणि साहेबांचा धन्यवाद मानेल आणि पूर्ण असोसिएशनचं पण धन्यवाद मानेल की त्यांनी चांगल्या प्रकारची काम ते लोक त्यांच्या माध्यमातून करत आहेत। सुंदर असा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। असोसिएशनच्या माध्यमातून आप्पासाहेब शिंदे हे नेहमीच कार्यरत आहेत आणि आता जे वाढती महिलांची जी संघटनेमध्ये सुद्धा जी मदत वाढती आहे त्या अनुषंगाने व इथे ठाण्यामध्ये जसं की आपल्या स्वयं महापौर मॅडम पण इथे आज आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांचा सत्कार खूप सुंदर आयोजित केलेला आहे आणि असंच महिला सबलीकरणासाठी सुद्धा आणि महिला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा ही सुंदर संधी आणि डिस्प्ले केलेला आहे। तर मी धन्यवाद करीन सर्वांचा आणि असंच कार्यरत करत आपण वर्षानुवर्ष हा असा सेलिब्रेशन ऑफ वुमन करतही राहू।
नमस्कार, मी डॉक्टर आरती कुलकर्णी. मी ठाण्यामध्ये आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करते आहे. आज इथे ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे वुमन्स डेचा एक खूप सुंदर कार्यक्रम इथे पार पडला आणि यासाठी आमचा जो काही सत्कार त्यांनी केला, सन्मान केला, त्यासाठी त्यांचे खूप आभार. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या महापौर शर्मिलाताईंनी जे काही महिलांना संबोधलं की एक महिलेच्या पाठीशी उभे राहून तिच्या सक्षमीकरणासाठी तिने हे काम करायला पाहिजे, कारण आपण सगळी नाती जपतो पण एक महिलेची मैत्रीण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रकारे दुसऱ्यांची काळजी घेता घेता आपली पण काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही इथे आहोतच मार्गदर्शन करायला आणि त्यासाठी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. धन्यवाद. अब वुमेन सेलिब्रेशन ये एक दिन का सेलिब्रेशन नहीं है, ये जैसे मैं हर बार कह रहा हूँ 365 डेज उनका रहता है. आज हम बोलते हैं ना कि फीमेल और मेल, इसके ऊपर का डिफरेंस मैं आपको एक इन शॉर्ट बताता हूँ. मेल एंड फीमेल के इसमें FE का एक जो डिफरेंस है, FE, उसका FE का साइंटिफिक जो वर्ड है दैट इज सेड टू बी आयरन. यानी कि एक अगर मेल जो स्ट्रांग बनता है तो वो आयरन उसके साथ जब फीमेल जुड़ती है तब जाके वो स्ट्रांग होता है. और फीमेल कितनी स्ट्रांग है उसके सेल्फ नाम में लिखा हुआ है, फीमेल, इट्स एन आयरन. तो आयरन कंटेंट आज आयरन नहीं है तो आपको भी पता है कि व्हाट बॉडी हाउ इट रिएक्ट्स. तो सबसे बड़ी बात है कि हम पिछले 3 साल से ये जो सेलिब्रेशन कर रहे हैं महिला दिन का, तो ये एक हमारी तरफ से एक छोटा सा ये एक प्रयास है कि हम उनको एक दिन थोड़ा एंटरटेन कराएं, उनको कुछ अवगत कराएं और ये माहौल ऐसा कुछ बनाएं उनके लिए कि जो उनके लिए थोड़ा एंटरटेनमेंट और इन्जॉयफुल हो. रोज़ का उनकी ज़िंदगी आपको पता ही है, एक महिला हाउ शी वर्क्स एंड फ्रॉम डे हाउ इट स्टार्ट्स, क्योंकि घर, बच्चे, फिर परिवार, एवरीथिंग. तो ये छोटा सा प्रयास है जो हमने पिछले 2 साल से चाल किए, 3rd ईयर स्टार्ट हुआ है. और जिस तरह से लोगों का और मतलब महिलाओं का जो ये रिस्पांस मिल रहा है, अगली बार शायद ये हॉल और छोटा पड़े तो हम यहाँ पर कहीं कुछ बड़ा करेंगे उसके लिए. और आप आए, आपने भी इसका कवरेज लेके इनको काफ़ी लोगों तक पहुँचाया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सो मच.